नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप खालापूर तालुक्यातील डोणवत गावात सुनील जगताप या बनावट नावानं राहत होता। आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचं ढोंग करत आपली खरी ओळख लपवत होता। मात्र पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। देवमाणसाच्या रूपात खालापुरात वावरणारा शिक्षक नक्षलवादी असल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे याच्यावर मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्याला न्यायालयानं फरार घोषित करत निरंतर अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता। आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप गेल्या 6 ते 7 वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत 3 वर्ष राहिला। नंतर जिल्हा परिषद शाळेसमोरील इमारतीत राहत होता। कुटुंबासोबत राहत नसल्यामुळे 3 वेळचं जेवण हॉटेल चायनीजच्या गाडीवर करत होता। त्याच्याकडे एक स्कूटी होती। रात्रीच्या वेळी कधीही रूमवर येत असल्याने त्याचं वागणं संशयास्पद होतं, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे। परंतु शिक्षकाच्या वेशात आदिवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी जात असल्यानं ग्रामस्थांसाठी तो देव माणूस होता। सोमवारी 5 मे रोजी त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आलं असता माननीय न्यायालयानं त्याला 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक करत आहे। त्याच्या रायगड जिल्ह्यातील वास्तव्यानं रायगड पोलीस सतर्क झाले असून या परिसरात त्याला साथ देणाऱ्यांचा तपास सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।